तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच झालेलं आहे. तुकोबाराय तर म्हणले मी वैकुंठावरून आलेलो आहे, पहिलंच त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि मी कशासाठी आलेलो आहे? धर्माचा प्रचार करायला मी आलो आहे खाली, असं तुकोबाराय म्हटले. सुरुवातच त्यांची तशी आहे, डाऊट घ्यायचा काही प्रश्नच नाही. मग बरेच तुकोबारायांच्या जीवनामधले प्रसंग असे आहेत की याच्यावरती डाऊट उत्पन्न केला जातो. संतांच्या जीवनाचे जे काही प्रसंग आहेत त्यांच्यावरती सुद्धा डाऊट उत्पन्न केला जातो, शंका घेतली जाते. रेडा कुठे बोलतो का? पाण्यावरती वह्या कधी तरंगतात का? मग त्याचे वेगळे अर्थ काढतात आणि अर्थ काढणारे सुद्धा श्याम मानवसारखे लोक असेल तर ते ठीक आहे, पण आमचे कीर्तनकार सुद्धा अर्थ काढायला लागले. आता मोठमोठे कीर्तनकार सुद्धा म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही, त्यांना विमान न्यायला आलंच नाही तुकाराम महाराजांना, असे म्हणणारे सुद्धा लोक कीर्तनकार काही कमी नाही आहेत समाजामध्ये. किंवा मग अनेक असे लोक म्हणतात की मग त्यात वह्या तरंगल्याच नाहीत, तेव्हा त्याचा वेगळाच अर्थ लावायचा काहीतरी आणि काहीतरी वेगळंच सांगायचं समाजाला, असे म्हणणारे कीर्तनकार सुद्धा समाजामध्ये निर्माण होऊ लागले. म्हणून आज मला असं वाटलं की थोडंसं आपण या विषयावर चर्चा करावी की काय तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? थोडंसं आपल्याला माहीत पाहिजे आधी. बऱ्याच जणांना आपल्यालाच डाऊट आहे, इथं बसलेल्यांनाच कधी कधी डाऊट असू शकतो, हे खरंच विमान आलं असेल का हो वैकुंठावरून? खरंच वह्या पाण्यावरती तरंगले असतील का हो? ह्याचं काही पुरावा आमच्याकडे पाहिजे ना. तुकाराम महाराज एवढं महान व्यक्तिमत्व आहे, भगवंतांनी त्यांना आलिंगन दिलेलं आहे, भगवंतांनी त्यांच्याबरोबर राहिले, भगवंताबरोबर बोलले चालले, पण लोक मान्य करत नाही, त्याला आपण काय करणार? आता 50 वर्षापूर्वी महात्मा गांधी नावाचा एखादा व्यक्ती होऊन गेला आणि त्यांनी असं असं कार्य केलं, सत्याग्रह केला, तर लिखित स्वरूप आहे, तर मान्य करायला पाहिजे ना तुम्ही. तिथं का तुम्ही आंदोलन करत नाही आहे की बाबा महात्मा गांधीचा मी पाहिलं नाही आणि त्यांनी सत्याग्रह केला, मला मान्य नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो, ज्यावेळेला तुकाराम महाराजांचा ज्ञानदेवांचा विषय येतो, त्यावेळेला तुम्ही म्हणता की मग असं कुठं लिहिलेलं आहे? रेडा बोललाच नाही, ते रेडा म्हणजे वेगळंच काहीतरी होतं किंवा हे काहीतरी होतं, असं तसं तसं तसं. लक्षात येते का तुमच्या? तुकाराम महाराज हे जे आहे, तुकाराम महाराज यांचं कार्य इतकं महत्त्वपूर्ण कार्य आहे. संत शिरोमणी, त्यांना काय म्हणले? शिरोमणी, म्हणजे त्याच्यावरती काही नाही. ज्ञानदेवे पाया रचिला, तुका झालासे कळस, कळसाच्या वरती काहीच नसते. म्हणजे तुकोबारायांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे, जे काही गोष्ट मांडलेली आहे, हे इतकं अप्रतिम आहे. आणि गाथा म्हणजे ह्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार म्हणजे गाथा आहे. गाथा म्हणजे फार जबरदस्त आहे. एक एक अभंग, एक ओळ जरी तुम्ही गाथेमधली जगला, तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. पण अशा तुकोबारायांवरती सुद्धा शंका घ्यावी, मग ती शंका कोणी घेतली? हिंदूंनीच घेतली, आपल्याच लोकांनी घेतली. शंका घेणारे कोण आहेत? कोणाची हिंमत आहे येते तुकोबारायांना काय म्हणायची? आमचेच लोक आहेत ना ते. मग आम्ही गप्प का आहे? कारण आम्हाला इतिहास माहीत नाही आहे. आम्ही कुठं गाथा वाचलेली आहे? आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो, आम्हाला कुठे एखादी ओवी पाठ आहे? आम्हाला काहीच माहीत नाही. मग आम्ही पण गपची बस, असू दे, आपल्याला काय करायचं आहे? वैकुंठाला गेले, विमान आलं काय नाही आलं काय, काय खून झाला तुकोबारायांचा, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण काय होईल मग? हळूहळू हळूहळू ते लोक शिरकावा करतील आणि इतिहास बदलून टाकतील आणि 50 वर्षानंतर हेच सत्य असेल की तुकाराम महाराजांचा खून झाला. हेच सत्य असेल जर तुम्ही नाही बोलला तर. म्हणून बोलावं लागेल. जेव्हा जेव्हा विरोधाभास करणारी विधानं आपल्यासमोर येतील, तेव्हा तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला त्याचं आधी ज्ञान असणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला विमान आलं का न्यायला तुकोबारायांना? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुकोबाराय गमन झालं वैकुंठाला, तुकाराम महाराज एवढे प्रसिद्ध आहेत, सुरुवातीला टीका झाली तुकाराम महाराजांवरती, लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला. पण जेव्हा गाथा तरंगल्या आणि बऱ्याच काही गोष्टी झाल्या, थोडे चमत्कार झाले, तर मग त्यावेळेला तुकोबारायांची महती वाढली. तुकाराम महाराजाबरोबर नेहमी 5-50 लोक असायचे. 14 टाळकरी, विणेकरी,
आणि बाकीचे मंडळी जिकडं जाईल तिकडं तुकाराम महाराजांच्या मागं माणसं असायची, कारण फार मोठं प्रस्थ माजलं होतं तुकाराम महाराजांचं. तर त्या काळात ते महान संत, आणि असा तुकाराम महाराजांचा कुठेतरी खून व्हावा हे कधीच शक्य वाटत नाही. आणि कुणी केला हे न समजावं अजूनही, एवढी लोकं आसपास असताना सुद्धा. त्यावेळेला एवढं कॉम्प्लिकेटेड काही नव्हतं हो, एवढ्या काय टेक्नॉलॉजी नव्हत्या की कळायला नाही येत असं. पण आत्तापर्यंत ते उघड झालं नाही. आणि तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी जेव्हा ते तुकाराम महाराजांची जी काय वतनदारी किंवा जे काय होतं पूर्वीचं जे काय मान सन्मान होता, तर तो मिळवण्यासाठी एक पत्र लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये ते वर्णन करतात की बाबा हे आमचे तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झालेलं आहे असं पत्रात लिहिलेलं आहे. त्याचा खून झाला असं कुठं लिहिलेलं नाही त्यांच्या. मग खून झाला असता तर त्यांच्या जे मागचे लोक आहेत तुकोबारायांच्या, त्यांनी तक्रार केली असती की तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे बाबा, तर तुकाराम महाराज आमच्या ह्याचा शोध लावा, असं कोणतं म्हटलं असतं की. तत्कालामध्ये कुणीही आवाज उठवल्याचा पुरावा नाही. 376 वर्ष झाले तुकोबारायांना वैकुंठ गमन करून आज. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचाच काळ आहे हा. त्यावेळेला त्या ठिकाणी इंग्रज पोर्तुगीज या लागले होते महाराष्ट्रामध्ये. तर त्यावेळेला हे जे पोर्तुगीज आहेत किंवा इंग्रज आहेत, ते ब्रिटिश एक आला होता पर्यटक फिरत फिरत भारतामध्ये. त्याला असं समजलं की एक महान व्यक्ती या देहू गावामध्ये आहे आणि त्याने काय केलेलं आहे, सदेह तो भगवंताच्या धामाला गेलेला आहे. त्या ब्रिटिशाला कळालं की त्याला विमान न्यायला आलं होतं. तो आश्चर्यचकित झाला की एखादा व्यक्ती असा चमत्कार कसं काय होऊ शकतो. म्हणून तो व्यक्ती आला इकडे, देहू गावामध्ये आला तो इंग्रज लगेच 4-5 दिवसामध्ये तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर. आणि आल्यानंतर त्या व्यक्तीने तिथं सर्व लोकांची मुलाखत घेतली. तुम्ही काय पाहिलं, तुम्ही काय पाहिलं, तुम्ही काय पाहिलं, नेमकं सांगा तुम्ही काय पाहिलं. तर सर्वांनी सांगितलं, कुडीसह गुप्त झाला तुका. जोरदार कीर्तन चालू होतं इंद्रायणीच्या काठी. आणि त्यावेळेला काय झालं, गरुड आला फडत का रे, असा फडफड करत गरुड आला आणि त्या गरुडावर बसूनही तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, विना चिपळ्या घेऊन गेले असं लोकांनी सांगितलं. काही लोकांनी सांगितलं गुप्त झाले, आम्हाला काहीच कळलं नाही, गुप्त झाले अचानकपणे तुकोबाराय, असं त्या लोकांनी वर्णन केलं. आणि या सगळ्या नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये लिहिलेल्या आहेत. इंग्रजांनी जे लिहून ठेवलेलं सगळं आहे तसं आहे त्यामध्ये, माहिती आहे ना हैदराबाद गॅझेट. अरे मध्ये मराठा कुणबी याच्या ज्या नोंदीचा प्रकार चालू होता, हे लिखित स्वरूपामध्ये सापडलेलं आहे. तो इंग्रजांनी मान्य केलं, त्यांनी भरपूर चौकशी केली. नाही त्यांनी लिहिलं असतं बाबा बोगस आहे, हे लोक अंधश्रद्धा पाळतात, असं काय झालं नाही, असं यांना लिहायला हवं होतं. पहिलं प्रमाण सापडतं इथे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेले आहेत, खूण वगैरे काय झालेलं नाही. बरं, आता एकदा गेलेला मेलेला माणूस परत येतो का हो? एकदा गेलेला माणूस परत येत नाही. पण तुकाराम महाराज 4-5 वेळा पुन्हा आल्याचं वर्णन आहे. या गोष्टी मान्य कराव्या लागतात, कारण विश्वास नाहीच ठेवायचं म्हणल्यानंतर मग कशाच विश्वास नाही, कुठंच मग आपल्याला जगताच येणार नाही विश्वास नाही ठेवायचं म्हटलं तर. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर त्यांची जी पत्नी आहे आवली जिजा, हिला फार दुःख झालं. आणि असं वर्णन आहे की जिजाला नेण्यासाठी म्हणून तुकोबाराय पुन्हा वैकुंठातनं माघारी आल्याचं वर्णन आहे. हे सगळे लिखित पुरावे आहेत, सगळं सांगत बसलो तर वेळ नाही पुरणार. त्यानंतर तुकाराम महाराजांची मुलगी जी आहे तिचं नाव भागीरथी. ती नदीच्या पलीकडं इंद्रायणीच्या पलीकडे एक गाव आहे. कुठलं गाव? येवलेवाडी काहीतरी गाव आहे, तिकडे तिला दिलं होतं. मग तुकाराम महाराजांची जी पत्नी मुलगी आहे, ही तुकोबारायांची मुलगी तिच्या गावी इतकी रडत होती, आपले वडील अचानकपणे गेले, तेव्हा तिला फार दुःख झालं होतं. मग भागीरथी रडते, इतकी रडते, तिनं तुकाराम महाराजांचा दोसरा काढलेला आहे. तेव्हा तुकोबारायांनाही दया आली आणि साधारणपणे 11 दिवसानंतर असं काही मी ऐकलं
तुकाराम महाराज वैकुंठातनं परत आले. ते अभंग आहे तशी रचना आहे तुकोबारायांची. वैकुंठातनं परत आले, पण रात्री 12 वाजता आले भेटायला आपल्या मुलीला. आणि गेले मुलीला भेटण्यासाठी तुकोबाराय. आणि जेव्हा मुलीला भेटायला गेले, तिला इतका आनंद झाला की आपले वडील आलेले आहे. तुकाराम महाराज म्हणले, एक खीर बनव म्हणले, मला खीर. खीर बनव म्हणल्यानंतर ते म्हणले, आता एवढ्या रात्री खीर कुठं बनवणार तुम्ही? म्हणून तुकोबारायांनी म्हणले, दूध नाही म्हणले घरामध्ये खीर बनवायला. असं म्हणल्यानंतर त्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, येवलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या पुढे एक नंदी आहे, दगडाचा नंदी बरं का. त्या नंदीचं दूध काढलं तुकोबारायांनी, असं वर्णन आहे. नंदी काही दूध देतो का? हां, तर नंदीचं दूध काढल्याचं वर्णन आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये. तो नंदी आजही आहे आणि प्रमाण आहे, अभंगाच्या रूपामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते सगळं, की नंदीनं दूध दिलं आणि रात्री 12 वाजता त्या मुलीच्या सांत्वनासाठी आले होते आणि ती फार रडायला लागली जाताना. तुकोबाराय परत वैकुंठाला चालले. तुकाराम महाराज म्हणले, मी वैकुंठाला नाही जात म्हणले, मी इथंच आहे भामचंद्र डोंगरावरती नेहमी राहतो. आजही तुकोबाराय राहतात भामचंद्र डोंगरावरती, असं बऱ्याच संतांचं म्हणणं आहे. अनेकांना दर्शन दिलेलं आहे तुकोबारायांनी. 2 डोंगर आहेत विशेष, भंडारा आणि भामचंद्र. तुकाराम महाराज वैकुंठावरनं परत आले. मेलेला व्यक्ती परत कसं काय ना? समजा मी आता मेलो, माझी तिरडी तुम्ही उचलली, जोरदार कीर्तन केलं गुरुजींनी आणि मला जाळलं, पुरलं काय असेल ते, आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठून मी जर आलो तुमच्याकडे, तुम्ही थांबाल का इथे? भूत म्हणून तुम्ही सगळे पळून जाल. पण तुकाराम महाराज एवढ्या वेळा खाली आले. तुकाराम महाराज एकतर पहिली गोष्ट आवलीला भेटायला आले, न्यायला आले. दुसरी गोष्ट त्यांच्या मुलीला भेटायला, भागीरथीला भेटायला तुकाराम महाराज आले वैकुंठावरनं. अजून एक गोष्ट सांगितली जाते, तुकाराम महाराजांच्या समवयस्क एक त्यांचे मित्र समान असणारे एक महान व्यक्तिमत्व संताजी जगनाडे, हे तेली समाजाचे होते. तर त्या संताजी जगनाडे जे आहेत, तर त्यांनी पण देह सोडला. पण जिवंत असताना दोघांची चर्चा तुकोबाराय यांची आणि त्याची व्हायची. ते म्हणायचे की जो जिवंत असेल त्यानं माझ्या मातीला यायचं, जो जिवंत राहील, समजा मी मेलो तर तुम्ही माझ्या मातीला यायचं, त्याशिवाय मी घास शिवणार नाही. इतकं प्रेम. आणि म्हणले, साऊंड बॉक्स बंद करायची, चार्जिंग उतरेल. तुकाराम, तुम्ही आधी गेला तर मी येईल तुमच्या मातीला, तुम्ही आधी गेला तर तुम्ही या माझ्या, मी आधी गेलो तर तुम्ही या माझ्या मातीला. तिथंसुद्धा अभंग रचना लिहून ठेवलेला आहे. संताजी जगनाडेचा मुलगा जो आहे त्याच्या वहीमध्ये हे अभंग सापडलेले आहेत. काय की तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं आणि त्यानंतर त्यांच्या विरहामध्ये या संताजीने सुद्धा आपला देह सोडला. देह सोडल्यानंतर त्यांना पुरण्यात आलं, खड्डा काढला. खड्डा काढल्यानंतर काय माणूस बसल एवढा खड्डा काढला असेल, त्यांना पुरलं की ती माणूस हळूच वर यायचं, हात वर यायचं, डोकं वर यायचं, असं लिहून ठेवलंय. मग नंतर लोकांनी काय म्हणले, खड्डा बारका फोडतोय वाटतं. खड्डा जरा मोठा घेतला, पुन्हा त्याला त्याच्यामध्ये पुरलं, पुन्हा वरती आला तो माणूस, हात वरती आला. 50 फूट खड्डा घेतला तरी तो वरच यायचा माणूस सारखा. संताजी पुरला जात नव्हता खड्ड्यामध्ये. भावकी जमलेली, भावकी ती भावकी शेवटी. भावकी म्हणली, लागा तुझा बाप सारखा वरच येतोय म्हणली, आम्हाला भोका लागले, जाऊ दे घरी म्हणली, याला नाही पुरवून घ्यायचं ना, आम्ही काय उपाशी बसू का म्हणले, इथलं 11-12 वाजल्या म्हणले. भावकी गेली निघून, माणसं गेलेली, पै पाहुणे गेले निघून. मग सगळं सामसूम झाल्यानंतर मध्यरात्री तुकाराम महाराज प्रकट झाले तिकडे. आणि तुकाराम महाराजांनी 3 मोठी माती त्या खड्ड्यामध्ये टाकली आणि ते पूर्णपणे खाली गेले. अशा प्रकारे त्यांना दफन करण्यात आलं संताजींना. आणि तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं त्या अभंगाच्या वहीमध्ये
की एक महान वैष्णव संताजी आहे, त्याला वैकुंठाला न्यायला मी आलोय म्हणले. मग कसा खून झाला म्हणायचा तुकोबारायांचा हो? हां, मेलेला माणूस पुन्हा येतो का? तुकाराम महाराजांना असाधारण समजण्याची चूक करू नका. या महान लोकांना साधारण समजण्याची चूक करू नका. असे अनेक प्रसंग आहेत. किती झाले प्रसंग? 3 वेळा आले का तुकाराम महाराज खाली? एक व्यक्ती होता, त्याचं नाव गौरदास काहीतरी नाव होतं त्याचं, वाणी समाजातला व्यक्ती होता, त्यांच्याच गावातला, त्या जगणाऱ्यांच्या गावामधलाच एक माणूस होता. तर त्याची अशी इच्छा होती की तुकाराम भगवंत तरी येणार नाहीत, इच्छा काय करतात बघा भक्त, म्हणले महान संत आहेत, म्हणले मला मृत्यू यावा तर तुकाराम महाराजांच्या देखत यावा. म्हणे तुकाराम महाराज आल्याशिवाय मी म्हणजे मरणार नाही किंवा मेलो तर जाणार नाही, जे काय असेल ते. तर तो जो व्यक्ती आहे, हा वाणी समाजातला व्यक्ती, आणि देह देह सोडला. तर त्यावेळेला तुकाराम महाराज पुन्हा प्रकट झाले आणि तुकाराम महाराज याला दिसले, त्या व्यक्तीला तुकाराम महाराज, त्यांचं दर्शन झालं. तो सांगू लागला लोक तुकाराम महाराज दिसले म्हणून. आणि तुकाराम महाराज असे आकाशातून येताना दिसले, त्या व्यक्तीलाच फक्त दिसले. आणि तुकाराम महाराजांच्याने गळ्यातला हार तुकाराम महाराजांनी त्याला घातला आणि मग त्याने देह सोडला. आणि हा प्रसंग त्याने डोळ्या देखत पाहिला. आणि जे दुसरे लोक आहेत त्यांना फक्त तुकाराम महाराज दिसले नाही, त्यांना फक्त एवढं दिसलं की आकाशातनं हार पडला त्याच्या गळ्यामध्ये. सगळ्या संतांनी लोकांनी पाहिलेला प्रसंग आहे. याला अंधश्रद्धा किंवा चमत्कार नाही म्हणत आहे आपण. ही भक्ती आहे, ही भगवंताच्या लीला आहेत, संतांच्या लीला आहेत. त्याला अंधश्रद्धेखाली ढकलून जमणार नाही मंडळी. म्हणून असे अनेक प्रसंग झाले की तुकोबारायांना साधारण समजण्याची चूक आम्ही करायला नाही पाहिजे. आजकाल लोकांना इतकं साधारण समजतात की 12ला फुलं आहेत म्हणल्यानंतर 12ला 5 मिनिटं कमी असताना येतात. आणि ही प्रथा पडलेलीच आहे आपल्याकडं, कारण त्या व्यक्तीवर एवढं प्रेम नसतं आपलं. मग गावातले जे पुण्यतिथी असतात तिकडं ठीक आहे, तुम्ही 12ला 5 मिनिटं कमी असताना जावा. तुकोबारायांचा एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणल्यानंतर ते 1 तास आधी यायला पाहिजे. 1 तास आधी येत नाही याचा अर्थ आपण तुकोबारायांना चिल्लर समजतो. आपल्याला महत्त्व नाही त्या गोष्टीचं, बरोबर आहे का? म्हणून एखाद्या गोष्टीचं जेव्हा महत्त्व पडतं ते इतिहासाचं आकलन झाल्यानंतर. इतिहासाचं ज्ञान आपल्याला पाहिजे. पुस्तक वाचायला नको, गीता भागवत वाचायला नको, सत्संगाला जायला नको. मग आम्हाला कसं कळेल की बाबा तुकाराम महाराज कोण होते? जर आम्हाला कळालं तर आम्ही धावत पळत येऊ, तुकाराम महाराज की जय जय जय. आज तुकाराम बीज आहे, किती लोकांना माहीत आहे? बऱ्याच घरामध्ये कापाकापी चालू आहे, कुणाला काही पडलेलं नाही आहे. धर्म प्रधान आहे. धर्म टिकला तर आपण टिकू आणि सुखी समाधानी होऊ. पैशाने सुख मिळत नसते मंडळीनं. धर्म टिकला पाहिजे आपला, पण धर्माचं ज्ञान कोणालाही नाही. आणि म्हणून अनेक बाहेरचे अतिरेकी लोक घुसतायत आमच्या धर्मामध्ये, काही बदलाव करतायत आणि ते मग आम्ही स्वीकार करतोय. याची सुरुवात मी प्रवचनाची केली होती आज. आणि अनेक लोकांनी आता उठवलेलं आहे की तुकाराम महाराजांचा मृत्यू झालेला आहे म्हणून, खून झालेला आहे म्हणून आज हे बोलावं लागतंय. नाहीतर उद्या तुमची मुलंसुद्धा आता म्हणणार हो बरोबर आहे, तुकाराम महाराजांचा खून झाला आहे. कारण यूट्यूबला तेच फिरतंय सगळीकडे. तुकोबाराय वैकुंठातनं आले, इतक्या वेळा मेलेला माणूस येतो का? म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांना साधारण समजण्याची चूक करू नका. थोडा इतिहास वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल ही माणसं साधारण नव्हते. तुकोबारायांचं शरीर सुद्धा साधारण नव्हतं. तुकाराम महाराजांचं जे शरीर आहे हे शरीर हाडा मासापासून बनलेलं नव्हतं, लक्षात घ्या तुम्ही. याचं प्रमाण आहे. तुकाराम महाराजांची एवढी ख्याती पसरली की तुकोबाराय लोहगाव, जिकडं आता पुण्यामध्ये एअरपोर्ट आहे, विमानतळ आहे, जवळच आहे देहूपासून. तर लोहगावमध्ये त्यांचे अनेक ब्राह्मण लोक राहायचे. त्यांना सुद्धा समजलं की तुकोबाराय जे आहेत ते, एक गोष्ट त्यांना कळाली की तुकोबारायांच्या अंगाखांद्यावरती पक्षी खेळतात म्हणले. अंगाखांद्यावर पक्षी खेळतात म्हणे.
आता आपल्याला पक्षी आपल्या अंगा खांद्यावर खेळतात का हो? बघितलं की चिमणी उडून जाते आपल्याला, बरोबर आहे का? कारण आपल्या हृदयामध्ये द्वेष आहे, ईर्ष्याभाव आहे, म्हणून चिमणी आपल्याजवळ थांबत नाही. सापाजवळ कोण जातं का? कुठला पक्षी जात नाही, प्राणी जात नाही, कोण नाही. कारण साप सारखा फुसफुसच करत असतो, त्याच्यामध्ये ईर्ष्या आणि द्वेष भरलेला आहे. म्हणून आळंदीला गेल्यानंतर तुकोबारायांना ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेतलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, बाहेर आले, बघितलं भरपूर पक्षी दाणे टिपत होते, सगळे पक्षी उडून गेले. तुकोबाराय आल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं. माझं आगमन एवढं वंगाळ आहे, माझं आगमन एवढं वाईट आहे की मी आल्यानंतर पक्षीसुद्धा घाबरावे मला? माझ्या हृदयामध्ये एवढा द्वेष ईर्ष्या आहे का? म्हणून मोठ्याने रडायला लागले, पांडुरंगा पांडुरंगा वाचव, माझं हृदय स्वच्छ कर. आणि काही सेकंदामध्ये सगळे पक्षी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला लागले. तुकाराम महाराजांचं हृदय शुद्ध होतं, ते आपल्यासारखं नव्हतं, हे लक्षात घ्या. मग अशी ख्याती पसरली, त्या लोहगावमध्ये ब्राह्मणांना कळलं की तुकारामाला अंगावर खांद्यावर सगळे खेळतायत, पक्षीसुद्धा खेळतायत. हा तुकारामाचं शरीर कशापासून बनलेलं आहे? तुकारामांना देहू गावामध्ये भेटायला आले हे लोक, आणि भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायांना एका झाडाखाली बसले होते. आणि झाडाखाली बसल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी म्हणले, तुकाराम तुमचं शरीर बनलंय तरी कसं नव्हतं म्हणले. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, आपली जी मांडी आहे त्या मांडीवरून असा हात फिरवला. जसा तुकोबारायांनी हात फिरवला, तुकोबारायांच्या त्या मांडीमधून लख्ख प्रकाश बाहेर पडला. पांढरा शुभ्र कापूस भरल्यासारखं होतं सगळं. ना हाडं होती, ना रक्त होतं, ना मांस होतं. कसं साधारण समजायचं तुकोबारायांना? ही लोक आपला उद्धार करण्यासाठी आलेली आहेत, हे आपल्यासारखे नाही आहेत. हे लोक हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे तत्कालीन लोकांना पण कळलं नाही की तुकाराम एवढे महान आहेत. आणि आजही दुर्दैव आमचं की आम्ही समजून वाचत नाही इतिहास, त्यामुळे आजही आम्हाला समजेना की तुकाराम महाराज हे साधारण नव्हते म्हणून. तुकाराम महाराजांचं शरीर हे सच्चिदानंद मूर्ती. जसं भगवंताचं शरीर सच्चिदानंद आहे, तसंच तुकोबारायांचं शरीर स्वसच्चिदानंद आहे. हे आपल्यासारखं हाडामासाचं शरीर तुकोबारायांचं नाही मंडळीनं. आणि म्हणून हे जे विषय आहे, ह्या मोठ्या लोकांना साधारण समजू नका. हा फार मोठा अपराध होईल, आणि अशा लोकांचा खून झाला असं म्हणणं सुद्धा नरकाकडे घेऊन जाईल तुम्हाला. लोकांना विषयच पाहिजे ना. की तुम्ही यूट्यूबला जावा, यूट्यूबला, आणि तुकाराम महाराजांचा खून झाला एवढंच टाका, 100 व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये. कसा खून झाला, काय कुणी केला असेल, काय केला असेल, असं झालं असेल, मग त्यांच्या विरोधामध्ये एवढे लोक होते, मग रामेश्वर शास्त्री होता, हे होतं ते होतं. बरेच लोक काय काय सांगत राहतात. गाथा बुडाली का टाका यूट्यूबला, त्याच्यावरती लगेच मग कोणतरी बोलणार हे असं आहे, ते तसं आहे. बोलणारे कोण आहेत? हिंदूच आहेत. म्हणून मी सांगितलं, आपल्याच लोकांनी आपला धर्म बुडवलेला आहे. बरोबर आहे की नाही? सुरुवात आपण अशीच केली ना. एखादा चांगला कार्यक्रम असेल तर किती लोक येतात. इथं जर संग्रामपूर तमाशा आणला असता तर काय झालं असतं? जागा पुरली नसते, पोलीस बोलावं लागले असते. हे सरकार मागं, बाईला नाचू सुद्धा देत नाहीत लोक. आमच्या धर्माची हानी आम्हीच करतो, आणि धर्म टिकला तरच माणूस सुखी होतो, हे मी सांगतोय. धर्मम मी साक्षात भगवत प्रणितम. धर्म म्हणजे साक्षात भगवंतच आहे. तुम्ही धर्माचा विचार करत नाही म्हणजेच भगवंताचा विचार करत नाही, आणि स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेताय तुम्ही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण, की संत चरित्रावर कधी डाऊट नाही घ्यायला पाहिजे. संत कळाला तुम्हाला म्हणजे भगवंत कळाला तुम्हाला. आणि तुकोबारायांचा खून झाला एवढ्यासाठी हे जास्त चर्चा करण्याची गरज नाही, कारण अनेक संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? कबीर महाराजांचं कार्य सगळं काशीमध्येच झालं, वाराणसीमध्ये. मग कबीर महाराज मुस्लिम परिवारामधून आलेले. मग कबीर महाराज यांचं नेहमी म्हणणं असायचं, मला मरायचं आहे तर काशीत नाही मरायचं. लोक मरायला काशीत येतात, तुम्ही म्हणताय काशी सोडायची.
म्हणले मरायचं आहे तर काशीत नाही मरायचं म्हणले, कारण काशीत महादेवाचा महिमा जास्त आहे म्हणले. जो कोणी काशीमध्ये जाऊन प्राणत्याग करतो महादेव त्याला मुक्ती प्रदान करतात. त्याच्या कानामध्ये म्हणतात जय श्रीराम, राम नाम घेतात. म्हणले काशीत मरायचं नाही म्हणले, महादेवाचा महिमा आहे तिकडे. म्हणले लोक म्हणतील महादेवाच्या कृपेने मुक्त झाला, आयुष्यभर मी रामनामाचा प्रचार केलाय म्हणले. राम नामच श्रेष्ठ आहे, राम नामच तारक आहे, हे मला जगाला दाखवायचं आहे म्हणले. मी बाहेर जाऊन मरणार म्हणले. दुसऱ्या गावात गेले, मेले तिकडं, देह सोडला. संत कधी मरत नसतात. देह सोडला त्यांनी. देह सोडल्यानंतर त्या गावामध्ये भांडण सुरू झालं हिंदू मुस्लिम. मुस्लिम म्हणले ही आमची प्रॉपर्टी आहे म्हणले, कारण आता कबर बांधली तर पैसा सुरू होईल ना. ते म्हणले इकडं आम्ही आमच्या पद्धतीनं पुरणार म्हटले. हे म्हणले आमच्या पद्धतीनं जाळणार म्हणले. हिंदू म्हणले. दोघांचे भांडण लागले. मग तोपर्यंत ते मडं झाकून ठेवलं कबीर महाराजांचं. आणि मग काय झालं पुढं, जेव्हा भांडण मिटलं, काहीतरी त्यांचं सामोपचारानं काहीतरी झालं असेल, त्या अंगावर टाकलेलं धोतर त्या मड्याच्या काढलं, आतमध्ये काय नव्हतं, नुसती फुलंच होती. मग काय कबीर महाराजांचा खून झाला म्हणायचा आता. हे लीला आहे, याला अंधश्रद्धा म्हणायचं का चमत्कार म्हणायचं, काय म्हणायचं. कबीर महाराज हे त्या ठिकाणी, असं तुकाराम महाराज कोडीसह गुप्त झाला तुका, तसं कबीर महाराज सुद्धा शरीरासह गुप्त झाले असं वर्णन आहे. अनेक संतांचं वर्णन आहे मंडळींनो. चोखामेळा महाराजांचं वर्णन आहे, एकनाथ महाराजांचं वर्णन आहे. एकनाथ महाराजांचा विषय आपण घेऊया. नाथ महाराज पैठणमध्ये जेव्हा देह सोडायची वेळ आली, नाथ महाराजांची लीला समाप्तीची वेळ आली, नाथ महाराजांनी आपला देह सोडला. आणि देह सोडल्यानंतर नाथ महाराज तिरडीवर धरलं त्यांना. आणि तिरडीवर धरल्यानंतर नाथ महाराज निघाले. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, सगळं निघाले. गोदावरीच्या काठी निघालेलं आहे. जात असताना त्या ठिकाणी नाथ महाराजांना एक तिथं बाई आडवी आली. बाई फुटफुटली फक्त. काय म्हणली बाई, म्हणली या नाताला आताच मरायचं होतं का म्हटली, आमच्या पोरीची पाठवणी करायची आहे, पहिल्यांदा चालली म्हणले सासरी आता. हां, आणि म्हणले एवढ्या शुभ प्रसंगामध्ये यांना विघ्न टाकलं म्हणले, अपशकून काढला म्हणले, नाथाने अपशकून केला म्हणले. त्याची काय तिरडी गेली आमच्या घरापुढनं म्हणले. असं म्हणल्याबरोबर नाथबाबांनी उडी मारली तिरडीवरनं खाली, जिवंत झाले ते. म्हणले तुझ्या कार्यामध्ये काही विघ्न नको बाई, तुझ्या पोरीची निवांत पाठवणी कर, मग मी मरतो म्हणले. आणि तसंच झालं. पुन्हा मेले नाथ महाराज, पुन्हा तिरडीवर बसले. हां, पुन्हा तिरडीवर बसले. आणि तिरडी धरली होती कोणी, 4 लोकांनी, ब्राह्मणांनी. त्या ब्राह्मणांना अहंकार झालेला. काय अहंकार झालेला, आयुष्यभर शूद्रांना खाऊ घातलं, घरामध्ये शूद्र बोलवले, महाराजांना जीव घातलं, हे केलं ते केलं, चालला आमच्याच खांद्यावर ना शेवटी. ब्राह्मणांना अहंकार झाला मनातल्या मनात. नाथबाबांना कळलं. नाथ महाराजांनी पुन्हा उडी मारली तिरडीवरनं खाली, पुन्हा जिवंत झाले. आणि पुन्हा नाथ महाराज म्हणले तुमची तिरडीच नको मला, म्हणले मी चालत जातो म्हणले. गोदावरीच्या काठापर्यंत नाथ महाराज चालत गेले, पाण्यामध्ये गेले, गोदावरीच्या जलसमाधी घेतली नाथ महाराजांनी. जसं जसं पाण्यामध्ये गेलं, सगळ्या जनता साक्षी, हजारो लोक गोदावरीच्या काठी होते, सगळ्यांनी बघितलं नाथ महाराजांच्या शरीराचं पाणी झालं, जलसमाधी घेतली नाथ महाराजांनी. माता म्हणा खून झालाय नाथ महाराजांचं. लोकांना कामधंदा नाही. मग तुकाराम महाराजांचा खून झाला, हे झालं ते झालं. चोखामेळा महाराजांच्या बाबतीमध्ये काय झालं, महार समाजामधले होते चोखामेळा महाराज. महार समाजामधल्या लोकांना मंगळवेढ्यामध्ये गावकूस तटबंदी बांधण्यासाठी घेण्यात, सगळ्यांना जबरदस्ती नेलं. इच्छा नव्हती चोखामेळा महाराजांची, जबरदस्ती मंगळवेढ्याला नेलं. ती भिंत बांधताना भिंत पडली अंगावरती, शेकडो लोक त्याच्यामध्ये मेले. शेकडो लोक त्याच्यामध्ये मेल्यानंतर त्या ठिकाणी ओळखायचं कसं कोण आहे काय. इकडे भगवंतांना प्रश्न पडला. कशामुळे पडला, लोकांमुळं. आपलेच लोक गद्दार आहेत, नालायक आहेत. लोक कुजबुजायला लागले.
काय हो त्या चोक्याचं झालं, आयुष्यभर भजन केलं, पांडुरंग पांडुरंग, त्या महाद्वारात कुत्र्यासारखा पडून होता. काय त्या देवानं केलं, ते कुठं गेला मंगळवेड्याला आणि तिकडं मेला भीत पडून. लोक बोलायला तयार आहेत लगेच. थोडंफार काय झालं त्याच्या कर्मानुसार ते घडत असतंय, पण लोकांना विषय लागतो चर्चेला. एवढा हरे कृष्णा करत होता, कसा काय पडला गाडीवरनं, देवानं वाचवलं का नाही? लोक इतके मूर्ख असतात म्हणून लोकांचं मत कधी विचारात घ्यायचं नसतं. हे लोकांचं मत जर विचारात घेतलं तर तुम्हाला ह्याचं सुद्धा अवघड होईल. तिथं सुद्धा नावं ठेवतील तुम्हाला लोक. याला येते का लक्षात तुमच्या? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, लोक काय म्हणतील या विचारामध्ये जर आपण पडला तर फार अवघड होईल मंडळीनो. या ठिकाणी चोखा मेळाच्या बाबतीमध्ये बोलायला लागले. काय ती चोख्या, आयुष्यभर भजन केलं, एवढं पांडुरंगाच्या दारामध्ये बसून पण काही उपयोग नाही, मेला तिकडं, कुठं आहे तुझं पांडुरंगन, काय कशाचं काय झालं गेलं संपलं. भगवंतांना समजलं, भगवंतांनी काय केलं, नामदेवांकडे गेले. हे नामा, मंगळवेळेला जा, चोखा मेळाची हाडं गोळा करून आण. नामदेव महाराज गेले, माघारी आले पुन्हा. म्हणले अहो इकडे ढीग लागलाय हाडाचा. म्हणले नेमकी चोखा मेळाची कुठनं हाड ओळखायचं? ज्या हाडामधनं विठ्ठल 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 विठ्ठल, ज्या हाडामधून विठ्ठल 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 नाव येणार त्या हाडं गोळा करून आण म्हणले. पालखीमध्ये हाडं गोळा केली, पालखीमध्ये घातले, वाजवत गाजवत चोखा मेळाचे हाडं पंढरपुरामध्ये आणले आणि त्या हाडं जमिनीमध्ये ठेवले, पुरले, आस्थी पुरल्या. त्याच्यावर पांडुरंग स्वतः तिथं प्रकट झाले बाहेर नामदेव पायरीजवळ. भगवंतानी तो दगड ठेवलाय, माणसाने नाही कुठे ठेवला तो दगड. आजही तो दगड तिथं आहे. 700 वर्ष होऊन गेले जवळपास. आणि मग चोखा मेळाचा महिमा वाढला. लोकांना काय हो, भक्त कुठं जरी मेला काही फरक पडत नाही भक्ताला, पण ते लोकांना दाखवण्यासाठी पांडुरंगाला ते करावं लागलं. कुठेही मरू शकतो भक्ताला, कारण तो भिंत पडून जरी मेला तरी सुद्धा त्याची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती, तोंड बोलत नव्हतं का? तोंड विठ्ठल विठ्ठल बोलतच असणार आहे ना भिंत बांधताना सुद्धा. भगवंताचं स्मरण करत करतच देहत्याग केलेला आहे चोखा मेळा महाराज. पण लोकांच्या खातर पांडुरंगाला सुद्धा ते केवढं करावं लागलं सगळं. असं तुकोबारायांच्या बाबतीमध्ये सुद्धा करावं लागलं, एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये करावं लागलं. म्हणून तुकोबारायांचा खून झाला हे काही योग्य वाटत नाही. लक्षात येते का तुमच्या? मी सुरुवात कशी केली? छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराजांपासून सुरुवात केली. त्यांनाही लोकांनी सोडलं नाही. किती टक्के मुस्लिम होते आठवलं? सुरुवात अशी केली आपण. लोकांनी इतिहास बदललेला आहे जाणीवपूर्वक, आणि त्याला आपण बळी पडतोय. म्हणून आपण फसलो जातो एक प्रकारे, कारण आपल्याला वाचायला वेळ नाही आहे. वाचलंच तर यूट्यूबवर ऐकणार आता आम्ही. यूट्यूबमध्ये तर सगळं चुकीचंच आहे. तुम्ही जर गेला यूट्यूबवरती तर 1-2 प्रवचनं सापडतील की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणून, तुकाराम महाराजांचा खून झाला असे म्हणणारे व्हिडिओ भरपूर सापडतील. नीट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान काही नव्हते. मी सांगतो तुम्हाला, हा सगळा निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवलेला आहे लोकांनी. कोणाला तरी राजकारणी लोकांना जातीपातीचं राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे म्हणून जातीपातीचं राजकारण करणार. पूर्वी तर जातीवरनंच होतं की हो सगळं. अभंग काढायचे सगळे. कोणी माळी म्हणते, कोणी शिंपी म्हणते, कोणी तेली म्हणते, कोणी मराठा म्हणते, मराठाती तुका मिळवावा. हे सगळं जातीवरच लिहिलेलं आहे. पण विनाकारण राजकारणी लोक त्याला विषय बनवून त्याला मोठं करतात, आणि त्यामुळे सामान्य समाज भरडला जातो आणि इतिहास बदलला जातो. मग इतिहास बदलायला नाही पाहिजे म्हणून आपण काय करायला पाहिजे? स्वतः आधी अध्ययन केलं पाहिजे. स्वतः 4 पुस्तकं वाचली पाहिजे. खरं काय खोटं काय समजावलं पाहिजे. मुलांना सांगितलं पाहिजे. तर हा इतिहास टिकेल. इतिहास टिकला तरच धर्म टिकेल. कारण इतिहास चुकीचा आहे.
तुम्ही म्हणणार हां बरोबर आहे, मग शिवाजी महाराज सुद्धा मुस्लिमांना मानत होते, मग आपण असं मानलं पाहिजे. हां, शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव होता म्हणून रायगडावर महादेवाचं मंदिर होतं, तर एक मस्जिद सुद्धा त्यांनी बांधली. सर्व धर्म समभाव शिवाजी महाराजांकडे, आपण का असं करायचं? असं लोकांनी निगेटिव्ह पसरवलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मग ते औरंगजेबाला कोणीतरी आता पुरस्कार दिलेला आहे. सुफी संत, आमच्या सुफी संप्रदायामधले संत आहेत म्हणे ते औरंगजेब. याच्यावर सुद्धा तुम्हाला काहीतरी विचार करावा लागेल ना. अहो, जे आहे ते संत तुकाराम महाराज, त्यांना तुम्ही नावं ठेवायला इकडे, म्हणजे इकडं आपल्या संतांना नावं ठेवायची आणि इकडे स्वतःचे संत तयार करायचे खोटे खोटे. हे कुठं अशा व्यक्तीला संत म्हणावं असं काय वाटतं का तुम्हाला थोडं तरी? सुफी संताचा दर्जा दिलेला आहे औरंगजेबाला या लोकांनी. आणि म्हणून कुठंतरी आम्ही हे ज्ञान घेण्याची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. अभ्यास करायला पाहिजे, सत्संगाला गेलं पाहिजे, कथाकीर्तन ऐकली पाहिजेत. नुसतं पोटाच्या मागं लागून काय करणार आहे तुम्ही? करा कष्ट व्हा नष्ट, म्हणा जय महाराष्ट्र. नाही चालणार. किती कष्ट करणार तुम्ही? फार दुःख होतं मला. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो प्रवचनाला, कीर्तनाला, लोक येत नाही. तो 10-15 लोक येतात. कसं करायचं? झोपलेत ना, झोपलेत. भोग करायचा आहे, इंद्रिय तृप्ती करायची आहे ना, पैसा कमवायचा आहे, त्यातच अडकलेत सगळे. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, करोडोनं, चांगली शेती आहे, सगळं आहे, तो भोग करण्यात गुंतलेला आहे, पुढचा भोग करायला गुंतलेला आहे. आणि जो गरीब आहे तो म्हणतोय इथं माझ्या पोटाला खायला नाही, मी कशाला आहे तुमच्या सत्संगला? तुमचा काय देव मला आणून देणार आहे का? म्हणून तो पण गरीब पण येत नाही आणि श्रीमंत बी येत नाही, अशी अवस्था झाली. पण तुकोबारायांनी जो त्याग केला, समर्पण तुकोबारायांचं शिकण्यासारखं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुकोबारायांनी आपलं कल्याण व्हावं म्हणून हे सगळं केलेलं आहे. आणि तुकारामाचं चरित्र एवढं जबरदस्त आहे मंडळीनो. हे तुकोबाराय कशासाठी आले होते? तर केवळ धर्माचा प्रचार करण्यासाठी. हा धर्म फार बुडला होता, आपल्याच लोकांनी बुडवलेला धर्म आहे तो. आणि म्हणून तुकोबाराय जे आहेत हे नामदेवांचा अवतार समजलेला आहे. नामदेव महाराज जे आहेत, असं म्हणलेलं आहे की सत्ययुगामध्ये हे जे नामदेव महाराज होते, हे कोण होते? भक्त प्रल्हाद. त्यांच्यासाठी भगवंताला नरसिंह म्हणून प्रकट व्हावं लागलं. हेच नामदेव महाराज जेव्हा त्रेतायुगामध्ये येतात, प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये, ते अंगद बनले नामदेव महाराज, असं वर्णन आहे. आणि त्यांच्याबरोबर जनाबाई सुद्धा होती शाश्वतरित्या. प्रल्हादाबरोबर त्याची पद्मिनी नावाची दासी होती, जी प्रल्हादाची फार काळजी घ्यायची, ती जनाबाई होती असं म्हणतात. प्रमाण असं सांगतात काही संत लोक. त्रेतायुगामध्ये जी मंथरा होती ती जनाबाई होती. आता मंथरेचं नांगराचं काय कनेक्शन आहे मला अजून कळलं नाही, पण मी ऐकलंय असं. आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, त्यावेळेला सुद्धा उद्धवाच्या रूपाने नामदेव प्रकट झाले. आणि तेच उद्धव भगवंताचा मित्र होते द्वापार युगामध्ये. कलियुगामध्ये जेव्हा पंढरीनाथ प्रकट झाले, त्यावेळेला नामदेव म्हणून प्रकट झाले. 100 कोटी अभंगाची रचना करायची नामदेवानी ठरवलं होतं, पण झालं नाही. म्हणून तेच नामदेव असं म्हणतात 90 कोटी 40 लाख अभंगाची रचना केली नामदेवानी, आणि काही 50-60 लाख अभंग लिहायचं राहिलं होतं. म्हणून तेच नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या रूपाने प्रकट झाले, असा सिद्धांत किंवा असं लिखित स्वरूपामध्ये आहे. काही ठिकाणी असं वर्णन आहे की नामदेव महाराज आले आणि तुकाराम महाराजांना म्हटले की तुम्ही उर्वरित अभंगाची रचना करा, दृष्टांत दिला त्यांना. आणि म्हणून तुकोबारायांनी आदेशानुसार अभंग रचना केलेली आहे. आणि असे हे अभंग आहेत. तर तुकाराम महाराजांचे अभंग जो वाचणार तो या भवसागरातनं तरुण जाणार आहे, आरामशीर तरुण जाणार आहे. केवळ एक अभंग भास आहे तुकाराम महाराजांचं. त्यातही आपल्यासारखे आपलेच लोक त्या अभंगामध्ये पण मिलावट केली त्या लोकांनी. काहीतरी म्हणायचं, काहीतरी तुका म्हणे काढायचं, सालो म्हणे,
शास्त्री म्हणे किंवा त्यांनी काहीतरी बदलायचं, काहीतरी करायचं, असं काही बदलले अभंग. हे कधी होतं मंडळीनो? ज्या वेळेला तुम्हाला जर ज्ञान असेल, तात्काळ त्याचा कान पकडणार. अरे अरे काय करतोयस तू? हा अभंग तर असा आहे, तू याला उलटा कसं काय केला विचारू शकता की नाही? पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळं कुणी अभंग मोडतंय, तोडतंय, ते अभंग आम्ही वाचत राहतो. हां, आणि म्हणून आपल्या सर्वांचं आज कर्तव्य आहे, तुकाराम बीजच्या निमित्ताने आपण सर्वजण पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना करूया की आम्हाला भगवंता बुद्धी प्रदान करा, जेणेकरून आम्हाला ह्या संत चरित्र जपता येतील, आमचा इतिहास आम्हाला जपता येईल आणि धर्माचं रक्षण आमच्या हाती होईल. अशा प्रकारची प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी आज आपल्याला करायची. कारण तुकाराम महाराजांचं चरित्र एवढं दिव्य स्वरूपाचं आहे की ते जर जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचलं तर लोक सुखी होणार खरं तर. आणि असा एक काळ, प्रत्येक काळ येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गोष्टी लोकांची एवढी मजल आहे, तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरुसुद्धा मुस्लिम होता असं म्हणतात लोक. तुम्हाला माहिती आहे का? आता समर्थांना भेटल्याचं किती उदाहरण आहेत, तुकोबांना भेटल्याचं प्रमाण आहे, ते मानायला तयार नाहीत लोक. इकडं अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी वेगळंच उठवायचं. त्यांनी म्हणायचं काय, हे चमत्कारच नाही आहेत म्हणायचे, हे असंच उठवले लोकांनी. रेडा कुठं बोलत असतो का, गाता कुठं पाण्यात तरंगत असतात का, असं अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी उठवायचं. आणि आपल्या लोकांनी, राजकारणी लोकांनी जातीपातीचं राजकारण करायचं. आणि एखादा समाजकंटक असतोच शूद्र वृत्तीचा, त्यांना उठायचं आणि म्हणायचं तुकाराम महाराजांचा खून झाला. एवढं मोठं कार्य केलं आहे, त्या संतांची चरित्र वाचली पाहिजेत आपण, अभ्यास केला पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे आपण, आणि लोकांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. या मोहीममध्ये भांडणं आहेत. काळे प्रभू बरोबर एका माणसाची, कशाबद्दल? दोघांची भांडणं लागले. तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणून ती भांडते, ही म्हणते नाही झाला, ती म्हणते झाला. त्यांनी मला सांगितलं, एक माणूस त्यांच्यासमोर भांडतो सारखं, आपलाच माणूस आहे, मराठी माणूस आहे. ह्याच्या डोक्यात हा किडा कोणी वळवळ केला? हा किडा कोणी टाकला? कोणी टाकला? हेच काही समाजकंटक लोक आहेत, त्यांनी तो किडा टाकला, त्याच्या डोक्यात तो वळवळला. अशा प्रकारे फक्त मोबाईलमधली प्रवचन आणि कीर्तन ऐकून यूट्यूब प्रेमी बनू नका. तर तुम्ही थोडंसं शास्त्र वाचा, तुकोबारायांची गाथा वाचा, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी वाचा, मग तुमच्या लक्षात येईल सिद्धांत काय आहे. आणि काही लोक तर मग काय करतात, ते मीडियावाले या महाराजाला बोलवणार, त्याची मुलाखत घेणार आणि त्यांना म्हणणार का हो तुमचं इस्कॉनबद्दल काय म्हणणं आहे. मग त्यांनी काहीतरी बोलणार, ते एवढीच क्लिप इकडे व्हायरल करणार, मग त्या महाराजाला बोलवणार तिकडनं, त्यांना म्हणणार मग हे शंकराचार्य असेच का. मग त्यांच्याबद्दल त्या दोघांचं भिडवून लावणार. धर्मामध्ये तेढ पाडण्यासाठी सगळ्यात नालायक म्हणजे मीडिया आहे. याचे पैसे भेटतात त्यांना. म्हणून गावोगावी जाऊन आपण या धर्माचा प्रचार केला पाहिजे. या यूट्यूबवरती विश्वास ठेवून बसला नाही पाहिजे. हे सगळे लोक कोणाला पडले? किती असे पत्रकार आणि किती असे यूट्यूब चॅनलवाले आहेत जे खरंच धर्माचं रक्षण करण्यासाठी उतरलेले आहेत, पॉडकास्ट करतायत. किती जणांच्या अंगामध्ये धर्माचं रक्त सळसळ करतंय, कोणाच्या अंगामध्ये रक्त सळसळ करत नाही. सगळे पैसा कमवायलाच बोलतात हे यूट्यूबला. बरोबर आहे की नाही? आणि आपल्यामध्ये भांडण लावून देतात हे लोक. कारण प्रत्येक वेळेला काहीतरी चर्चेचा विषय लागतो आणि भारतामध्ये धर्माचा विषय काढला, जातीचा विषय काढला की लगेच वातावरण गरम होतं. बरोबर आहे का? आणि म्हणून सावधान, थोडंसं आपण धर्माचं रक्षण करण्यासाठी इतिहास जपला पाहिजे आणि इतिहास जपल्यासाठी पहिले वाचला पाहिजे. तर आपण असे तुकाराम बीज वगैरे साजरी केली पाहिजे. हजारोच्या संख्येनं लोक आली पाहिजेत की नाही. तर आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण उत्सवामध्ये सहभागी होत जावा. वेगवेगळ्या जिकडे तिकडे उत्सव आहे, जर कोणी काही चांगलं काम करत असेल त्याला प्रोत्साहन द्या. बाबा ठीक आहे, तुम्ही चांगलं काम करताय. उगीच बरेच लोक ह्या संप्रदायामध्ये पण भांडणं, हा संप्रदायाचा आहे, हा द्वैतवादी आहे, हा अद्वैतवादी आहे, हा असा आहे तसा आहे, त्यांची भांडणं चालू आहेत जोरात. म्हणजे हे ईर्ष्याभाव चांगला नाही, याचा फायदा
तिसरा लोक घेतो, दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ. तर हेही चांगलं नाही. हां, भरपूर समाजामध्ये लोक रिकामे आहेत, बऱ्याच जणांना काम नाही. हां, पण इकडं यायला कोणाला वेळ नाही आहे, इच्छा नाही आहे लोकांची. तर आपण प्रयत्न करूया, तुकाराम महाराजांच्या चरणीसुद्धा प्रार्थना करूया की आम्हाला बळ द्या. ज्या प्रेरणेनं, ज्या उत्साहाने तुम्ही आला होता, जी शक्ती घेऊन तुम्ही आला होता, त्यातली काही शक्ती आम्हाला प्रदान करा, जेणेकरून आम्ही सुद्धा धर्माचं कार्य, या प्रचार प्रसाराचं कार्य आम्ही करू शकू, अशी तुकारामांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम